पुण्यामध्ये टोळी युद्धाचा पुन्हा एकदा भडका उडालेला आहे की काय असं दिसतंय। कारण आज दुपारी कोंढवा भागातल्या खडी मशीन चौकात एका रिक्षा चालकावर गोळीबार केला गेला। कोयत्यानं वार करून त्याचा खून करण्यात आलेला आहे। यामुळे पुण्यामध्ये आता पुन्हा एकदा एकच खळबळ उडालेली आहे। पुण्यात वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला। कोंढव्यात मुळशी पॅटर्नचा थरार। गणेश काळेवर गोळीबार आणि कोयत्यानं वार करत हत्या। काळेच्या भावाची गोळ्या झाडत हत्या। पुण्यातील कोंढव्यात भर दुपारी पिस्तुलातून 4 गोळ्या झाडून आणि कोयत्यानं वार करत एकाची हत्या करण्यात आली आहे। गणेश काळे असं हत्या झालेल्याचं नाव आहे। गणेश हा माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येतील आरोपी समीर काळे याचा भाऊ। त्यामुळे या हत्येला गँगवॉर किनार असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। सोमनाथ गायकवाड टोळीनं गेल्या वर्षी वनराज यांचा गोळ्या झाडून कोयत्यानं वार करत हत्या केली होती। वनराज यांच्या हत्येत वापरलेली पिस्तुलं समीर काळे यानं मध्य प्रदेशातून आणल्याचं पोलीस तपासात पुढे आलं होतं। आंदेकर याच्या हत्येतील आरोपी जो आहे सोम्या गायकवाड तो सध्या येरवडा कारागृहात आहे आणि सोम्या गायकवाड याच्याच टोळीतील हा गणेश काळे असल्याचं सांगितलं जात आहे आणि वनराज आंदेकर याच्या खुनामध्ये गणेश काळे यांनी मदत केल्याचा संशय आंदेकर टोळीला होता आणि याच संशयातून त्याची आज दुपारच्या सुमारास हत्या करण्यात आलेली आणि या हत्येनंतर शहरामध्ये मोठी ती खळबळ उडालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। शनिवारी दुपारी 4:15 वाजताच्या सुमारास गणेश हा आपल्या रिक्षातून निघाला होता। त्यावेळी 2 दुचाकीवरून आलेल्या 4 आरोपींनी त्याच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला तर कोयत्यानं वार देखील करण्यात आले। घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून आरोपीचा शोध सुरू केला। गणेश काळे या इसमावरती जवळून मोटारसायकलवरती आलेल्या काही इसमांनी फायरिंग केली आणि त्यामध्ये जागीच त्यांचा मृत्यू झालेला आहे। त्याबाबत पोलिसांनी पेट्रोल पंप आणि परिसरातील सीसीटीव्ही हस्तगत करण्याचे काम चालू आहे। घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आलेला आहे। आम्ही लवकरच आरोपीपर्यंत पोहोचू। दुसरीकडे सप्टेंबर महिन्यात गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर याचाही आंदेकर टोळीने हत्या केली होती। त्यानंतर आता समीर काळे याचा भाऊ गणेश काळे याची देखील हत्या झाली। त्यामुळे पुण्यात पुन्हा एकदा गँगवॉर तर भडकलं नाही ना असा सवाल आता उपस्थित केला जाऊ लागलाय। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।